नमस्कार मंडळी, राज्य सरकारनं मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या अनाथ मुलांना दर महिन्याला 4,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। याशिवाय मुलांना नीट, जेई आणि क्लॅट सारख्या उच्च शिक्षणासाठी 15 ते 18 हजारांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते। या योजनेत अशा सर्व अनाथ मुलांचा समावेश आहे ज्या मुलांना पालक नाहीत किंवा ज्या मुलांच्या आई वडिलांपैकी एकच जण त्यांचं पालन पोषण करत आहे। मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत ते पाहूयात। अर्जदाराचं वय 18 वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे। अर्जदार राज्यातील कायमचा रहिवासी असावा। मूल नातेवाईकाच्या घरी किंवा अनाथ आश्रमात राहत असावं। या योजनेत कोविड-19 बाल सेवा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलांचा समावेश होणार नाही। योजनेसाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ते पाहूयात। पालक आणि मुलांचं आधार कार्ड, मुलाचं शाळेचं ओळखपत्र, वडिलांचं मृत्यूपत्र, आईचा मृत्यू दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर, बँक पासबुक। अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ते समजून घेऊयात। या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला त्याच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा महिला आणि बालविकास विभागात जावं लागेल। तेथून तुम्ही अर्ज फॉर्म मिळू शकता आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या फोटोप्रती झेरॉक्स जोडून फॉर्म जमा देखील करू शकता। फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट, जिल्हा परिवेक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे। जिल्हा अधिकारी कार्यालयातील तहसील किंवा जिल्ह्यामधील तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत। अधिक माहितीसाठी तुम्ही 9615155005 या मोबाईल क्रमांकावर संपर्क देखील साधू शकता। तर मंडळी, तुमच्या माहितीमध्ये देखील असं कोणी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्कीच मदत करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच योजनांच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।